भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. स्वतःच्या अस्तित्वाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. स्वतःचं जीवन न जगता जो दुसऱ्यांसाठी जगतो ना मायबाप, तो बाप असतो. कधी तुम्ही विचार केला त्या बापाचं? समोर लक्ष द्या, इकडे इकडं. त्या बापाचं अस्तित्व आपल्याला समजायला फार उशीर होतो. ज्यावेळेस बापाचं अस्तित्व समजतं ना, मला सांगा, समाजामध्ये फिरताना तुम्ही कितीही स्वकर्तृत्वान व्हा, कितीही मोठे व्हा, अधिकारी व्हा, पदाधिकारी व्हा, पण जर जगाच्या पाठीवरती तुम्ही श्रीमंत झालात तर ते कौतुक बघण्याकरता तुमचा बाप या जगात नसेल तर त्या श्रीमंतीचा फायदा नाही महाराज. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण ज्या घरामध्ये आई बाप जिवंत आहे, सगळ्यात मोठी ती संपत्ती आहे. माय बापे केवळ काशी, तेने जावे तीर्थाशी. जगाच्या पाठीवरती म्हातारा का असेना बाप, घराच्या बाहेर जिवंत असणं गरजेचं आहे. मायबाप हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अतिशय सुंदर या ठिकाणी धर्माचा मंडप आहे. सुंदर वातावरण, अतिशय सर्वजण थोर गुणीजन मायबाप आहेत. गायनाचार्य सुंदर आहेत, हार्मोनियम वादक सुंदर आहेत, वादक या ठिकाणी मृदुंगाचार्य सुंदर आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि या सुंदर वातावरणामध्ये खरं पाहिलं तर आज प्रथम पुण्यस्मरणा निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. या कुटुंबातल्या दुःखासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आज 1 वर्ष झालं या घरातला वडील यांना सोडून गेलेला आहे आणि त्यांना आठवण्याचा, त्यांना हृदयामध्ये असणाऱ्या त्यांच्याबद्दलच्या भावना प्रगट करण्याचा आजचा दिवस. विठ्ठल वडिलांचं आपल्या हृदयातलं स्थान काय असतं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आज या ठिकाणी स्मरण करण्याचा दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरण दिन. आज खऱ्या अर्थानं सांगायला दुःख वाटतं की या पाटील कुटुंबियातील असणारे वडील आदरणीय कैलासवासी चंद्रकांत दादा दिनकर पाटील हे यांचे बाबा यांच्यामध्ये नाही आहेत. आणि आजच्या दिवशी काही लोकांनी प्रश्न केला, ताई प्रथम पुण्यस्मरण कशा करता? याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. सांगेन तुम्हाला, विठ्ठल विठ्ठल. कदाचित आयुष्यामध्ये आयुष्य किती जगलो त्यापेक्षा आपण गेल्यानंतर बरोबर 1 वर्षाला म्हणजे आजच्या दिवशी आपले मुलं, आपले सुना, आपल्या मुली आपल्याकरता काय करतात ते बघण्याचा, तो आठवण्याचा, नवे तो त्या ठिकाणी स्मृतिस्मरणाचा दिवस म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस. संपूर्ण कुटुंबाला दुःख आहे. आता शेवटी मी सगळ्यांचा उल्लेख करेलच. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांनी निर्माण केलं ते साहित्य वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. एवढंच नव्हे तर ते संप्रदायांच्या प्रत्येक मायबापांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते श्रीमंत श्री ज्ञानेशप्रिय तुकोबऱ्यांचा उपदेशपर प्रकरणातील सरळ साधा, तुम्हाला समजेल, तुम्हाला उमजेल असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग सरळ आहे. या अभंगातून तुम्ही काय घेऊन जाल मला माहिती नाही, पण सांगेन तुम्हाला. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कशा पद्धतीने माणसानं जीवन जगायचंय, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आयुष्य संपूर्ण गेलंय. तुम्हाला माहिती आहे का किती दिवस तुम्ही जगणार आहे? चाललंय, रोजचा नित्यक्रम चालत राहिलाय, पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे आपल्याला माहिती आहे? क्षणभंगुर नाही बरवसा. क्षणार्धात माणूस आपल्या जवळ असतो. महाराज कीर्तन करतात आणि गाडीतनं जाताना काल चालते आमच्या गावामध्ये कीर्तन झालं, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला आपला भरवसा नाहीये. म्हणून क्षणाक्षणाला जगद्गुरु तुकोबरायांनी एक एक शब्द लिहिताना
विचार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करतायत, बाबा रे झालंय आता आयुष्यामध्ये कळालंय, प्रथम पुण्यस्मरण करत असताना एवढं सगळं त्यांनी भाऊंनी खर्च केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, पण तुम्ही एवढे कीर्तनाला आले त्यातला एक जरी व्यक्ती सुधारला ना, कीर्तन सार्थकी लागलं सर. नुसतं कीर्तनाला यायचं आणि नुसतं इकडून ऐकायचं आणि इकडून झोपले का काय, तुम्ही पण म्हणले इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं, असं चालत नाही. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे ना, काही लोकांना तुकोबरायांचा अधिकार देखील माहिती नाही. तुकोबराय परखड भाषेत बोलतात दादा. काय म्हणतात तुम्ही खूप लाखाचा कोटीचा बंगला बांधा आणि त्या बंगल्यामध्ये तुम्ही भजन ठेवलं नाही, बरं का महाराज, भजन ठेवलं नाही, कीर्तन ठेवलं नाही, तर तुकोबरायांची भाषा अशी आहे. तुकोबरा काय म्हणतात, काय थोरपण जाळावे ते, काय तुमच्या त्या संपत्तीला, तुमच्या त्या प्रॉपर्टीला, तुमच्या त्या इस्टेटीला काडी लावा म्हणतात. काय काडी लावा का? कारण की तिथं तुका म्हणे एक भजन प्रमाण, जगामध्ये काहीच घेऊन जाणार नाही. याही पुढे जाऊन सांगू, अरे ज्या हृदयातला बाप आपण हृदयामध्ये ठेवतो ना, तो बाप जोपर्यंत तुमच्या जवळ आहे ना, तोपर्यंत त्याला कडकडून मिठी मारा. एकदा का बाप निघून गेला ना, आयुष्यात त्याची सावली सुद्धा बघायला भेटत नाही. त्याचं नाव बाप आहे. किती जेवण घालू आपण, किती पुण्यस्मरण मोठं करू, किती लांबून महाराजात बोलू, पण सांगेन तुम्हाला, तो हृदयातला, तो काळजातला बाप किती हे केलं तरी माघारी येणार नाही. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुम्हाला कुठला विचार करायचा तुमचं तुम्ही ठरवायचंय. बघा, काही लोकांच्या मनात असंख्य विचार येतात. ज्ञानोबरायांमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं उत्तर दिलं. काय सांगतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडतील. कुणाला फिरायला आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला नाचायला आवडतं, कुणाला गुलाबजामुन खायला आवडतं, बरोबर का नाही. महाराज सांगतात सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात, पण एक गोष्ट तुम्हाला आवडत नाही, ते म्हणजे काय, मरण. काय म्हणतात महाराज, न मरणे हे निर्विवाद. सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला कोणालाच आवडत नाही. एक ओवी खर्च केली, एक ओवी आपण जसा एक ड्रेस खरेदी करतो, जसा एक गाडी घ्यायला पैसे खर्च करतो, तसं ज्ञानोबरायांनी एक ओवी खर्च केली आणि सांगतायत न मरणे हे निर्विवाद. अरे सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला कोणाला आवडत नाही. मला इथं तुम्ही बसलेले सगळे समोर आहेत, जे पाठीमागं बसलेत ते टाळकऱ्यांना डिस्काउंट ऑफर आहे बरं का. कुणाला मरायला आवडतं त्याने हात वर करा, डिस्काउंट मध्ये ऑफर चालू आहे. आवडतं, नाही आवडत. तुम्हाला दादा, तुम्हाला कोणालाच नाही आवडत. मग मला सुद्धा आवडत नाही, म्हणजे नेलं तर तसं आवडेल, पण मला सुद्धा मरण आवडत नाही. आपल्याला मरण आवडत नाही. संत काय म्हणतात, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, अरे बा, मरण माझे मरून गेले, 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 मरण माझे मरून गेले. मज केले आमरा, मज केले आमरा, हे मज केले आमरा, मज केले आमरा. मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. हो हे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मज गेले. आपण आपल्या मरणापासून लपून राहतोय. मला सांगा, किती प्रयत्न केलं म्हणजे तुमचं मरण चुकल, किती तुम्ही काचेच्या बंगल्यात राहिला म्हणजे तुमचं मरण चुकल. उत्तर द्या बरं का, बोलत चला. बोललं तर पटतंय मला, नाही तर हे चालले हा बोलत चला. तुम्ही असं उगं नाश्ता बिष्टा केला का नाही, भाऊ यांना नाश्ता बिष्टा मागवतावर तर कीर्तन होतंय. हा फ्रेश बसा सगळ्यांनी. हे बघा, 1 तास उरलेला आहे, आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाश. गेलं आयुष्य सगळं संपून गेलंय, हातानं टाळी, भजन काही केलं नाही, पण आता आपल्याला 1 तास उरलाय. 1 तास म्हणजे आयुष्याचा खऱ्या अर्थाने विचार करा. काय सांगत होते तुम्ही, म्हणा कीर्तन सांगत होते की क्षणाक्षणाला आपण विचार करायचं की आपल्याला भवसागर तरुण पुढं कसं
कसं जायचंय, आपण त्याच्यात मध्ये गुंतून पडतोय. मग कदाचित हा क्षण, एक माणसाच्या आयुष्यातला एक क्षण, 1 मिनिट, 1 सेकंद खूप महत्वाचा आहे. कधी आयुष्यातला 1 सेकंद निघून जाईल कळणार सुद्धा नाही. किती काचेच्या बंगल्यामध्ये राहिला म्हणजे तुमचं मरण चुकणार आहे. बघा बरं का बाबा, आयुष्यभर सगळं काही करायला सांगितलं, देवाची सेवा करा, केली नाही. सगळं काही करायला लावलं, काहीच केलं नाही. पण आता सांगितलं डॉक्टर साहेबांनी आमच्याकडून काही होत, झोपली का काय, हाय ना, होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. हां, डॉक्टर साहेबांनी सांगितलं आमच्या हातात काहीच नाही, असं करा तुम्ही, तेवढं त्या महाराजांना विचारा आणि देवाची प्राप्ती कशी करायची तेवढं बघून घ्या. वशिला चालत, तुम्हाला एक वेळ तुम्हाला नोकरी लागायचं असेल तर वशिला चालेल, तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर वशिला चालेल, पण आमच्या देवाकडं वशिला चालत नाही. या त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नामस्मरणच करावं लागेल. किती सांगितलं चुकवा. एक जण म्हटले काय ताई तुम्ही सांगता हो की आई बाप आमचा देव आहे, आम्हाला कुठला देव नको आहे. ठीक आहे, आई बाप देव आहे ना, पण सांगेन माय बाप हो, आई बाप सुद्धा सरते शेवटी आपल्याला वाचवू शकत नाही. खूप सुंदर महाराज सांगता, ऐका, लक्षपूर्वक ऐका. एक वाक्य नीट लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टीमधून तुमची आई तुम्हाला वाचवेल. तुम्ही एखाद्याचं त्या ठिकाणी एखाद्याची खोडी केली, आई त्या चुकीमधनं तुम्हाला वाचवेल. तुम्ही दारू पिऊन घरी आला, तुमची आई तुम्हाला माफ करेल. तुम्ही एखाद्याचा खून केलं ना, तुझा बाप तुम्हाला त्यातून वाचवेल. एखादी खूप मोठा दरोडा घातला, तुमचा बाप त्यातून तुम्हाला वाचवेल. खूप मोठा गुन्हा गेला, आई तुम्हाला पदराआड लपवेल. पण जगाच्या पाठीवरती ज्यावेळेस मरण तुम्हाला घ्यायला येईल ना, त्यावेळेस ते आई बाप सुद्धा तुम्हाला वाचवणार नाही. खूप सुंदर वर्णन महाराज सांगतात, ऐका. मी स्वतःचं काही सांगत नाही. काय सांगतात, काळाची उडी पडेल जेव्हा, काळाची उडी पडेल जेव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप, सोडवीन तेव्हा माय बाप. ऐका दादा, जगाच्या पाठीवरती आई बाप सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ताई तुम्ही आल्यापासून सांगताय क्षणाक्षणाला विचार करायचा, पण एवढा मोठा संसार आहे, ह्या संसारामधून आम्हाला त्या भगवंताचं नाव घ्यायला वेळ नाही. क्षणभंगुर, क्षणात नाहीसा. एका मिनिटामध्ये काही लोक म्हणतात अहो चांगलं होतं, आत्ता चांगलं होतं, इथं बसलं. महाराज सुद्धा एका ठिकाणी आपले तसे खूप प्रमाण दिले. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी तुमचं तोंड दाबण्याचं काम करतायत. बघा काय सांगतात, तुकोबाराय तुम्हाला ज्या ज्या वेळेस विनंती करतात ना, त्या त्या अर्थी आपल्याला नाक दाबून तोंड उघडायला काय करतायत, भाग पडतायत. मी का सांगते, मी आल्यापासून सांगते, मी पण आता नाक दाबून असं काही मला करायला सांगण्याचा भाव असा, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला विनंती करतात म्हणजे आपलं नाक दाबतायत आणि आपल्याला विनंतीपूर्वक सांगतायत की तुम्ही आता काय करा, सावध राहा, सावध राहा, तुमचं मरण तुम्हाला कधीही घ्यायला येईल. खूप सांगितलं विनंती. अभंग तुम्ही पाहिला असेल, आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाशा आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत. म्हणजे हे आपल्याला काय आहे, आपलं नाक दाबून तोंड उघडण्याकरता केलेले काय उपदेश आहे. मग एवढे संत सांगतात, पण ते फक्त त्यांचं सांगायचं काम असतं, आपलं ऐकायचं काम नसतं म्हणताय. खरंच ना, आपण कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा टाळी वाजून भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, कारण की आपला हा देह कधी पण निघून जाऊ शकतो. महाराजांनी गीतेमध्ये वर्णन केलंय, नाही लोकांना समजलं. अभंग सांगितला, नाही समजलं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितलं, नाही समजलं. बघा, जातस्य हि ध्रुव्य मृत्यूर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात्म परिहार्यर्थे नत्वम सोचत तुमरसी. नाही कळालं आम्हाला. उपजले ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. नाही समजलं आम्हाला. मग महाराजांनी एका गीतातून सांगितलं, बाबा रे तुम्हाला असं जरा असं बाहेरचं लागतं म्हणे, अध्यात्म कळत नाही, हे कळत नाही. कीर्तनात अध्यात्म सांगायला लागलं का, माणसं डुकल्या म्हणतात, होऊ दे त्यांचं, मग उठवा आपण. मग महाराजांनी सांगितलं, जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांगेन तुम्हाला, देवाने आवाज दिला का हे घर सोडून निघून जायचे आपल्याला, इतका तर आपला अधिकार आहे। ज्या वेळेस तुम्ही कीर्तनात इथे येऊन बसला ना, कुणाच्या सत्तेमुळं तुमच्या पाय घेऊन आले, तुम्हाला असं वाटत असेल बाई मला जाता जाता इथनं महाराज चालले होते आणि त्यांनी मला गाडीत बसवलं म्हणून मी कीर्तनाला आले। आहा, महाराजांचे उपकार नाही, त्या देवाचे उपकार माना। त्या देवाने तुम्हाला बुद्धी दिली आणि म्हणून तुम्ही इथे येऊन बसला। बरं, बुद्धी जरी दिली तरी त्याने तुम्हाला इथं पाठवलंच नाही तर वृक्षाची पाने हाले ज्याच्या सत्ता, बरोबर ना? प्रत्येक गोष्ट आपण जे चालतोय बोलतोय कोणामुळं? भगवंतामुळे। कोण बोलावितो हरी विना, हे कोण बोलावितो हरी विना, हो कोण बोलावितो हरी विना, कोण बोलावितो हरी विना। हे चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी विना, कोण बोलवितो हरी। हो चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी विना, कोण बोलवितो हरी विना, हरी विना। किंवा दुसरं एक प्रमाणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवाणे, सूर्यासी चालणे, तुझी आवाणे, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समाज ब्रह्मांडाचा धनी। तुझी या सत्तेने सगळं काही देवाच्या सत्तेने चालतंय। त्याने ठरवलं कीर्तनातनं अर्चनाताईंना उचलायचंय। आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना। आपण कितीही वशिला लावला, तुम्ही सगळ्यांनी कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी मला जावंच लागणार आहे। म्हणून आपला काळ संपल्यानंतरनं आपल्याला इथं राहण्याची आवड नसावी। सांगेन तुम्हाला, माऊली ज्ञानोबारायांचं कार्य संपलं, त्यांना राहण्याची आवड उरली नाही। मग माऊली ज्ञानोबारे सांगतात, मरण माझे मरुणी गेले, मला नाही आवड, आता मला समाधीस्थ व्हायचंय। माऊली ज्ञानोबारायांसारखे विचार, संतांसारखे आचार विचार पाहिजेत आपल्याकडं। याही पुढे जाऊन सांगू, आपले आईबाप आपल्याला मेल्यानंतर सोडून जातात, पण जगाचे माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई यांचे आई बाबा लेकरांना जिवंतपणी त्या ठिकाणी सोडून चालल्यात। आई ती आई असते, बाप तो बाप असतो महाराज। बापाची व्याख्या करताना सगळ्यांना आई आठवली, साने गुरुजींना सुद्धा आईच आठवली, बाप आठवलं नाही तिथं। बघा, जगाच्या पाठीवरती चारही लेकरांना सोडून जात असताना त्या आईचं हृदय काय म्हणत असेल, त्या आईचं हृदय, आईचं काळीज काय म्हणत असेल। आई चारही लेकरांजवळ गेली, गालावरनं हात फिरवला। मला सांगा, आपल्या जिवंत लेकरांना आपण सोडून जाऊ शकतो? या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जगाच्या कल्याणा
संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. लेकराच्या हिताचा विचार केला आणि आपल्या लेकरांना सुखी करण्याकरता, त्यांचं जीवन सुखी होण्याकरता त्यांनी स्वतःच्या दोघांनी निर्णय घेतला, देहांत प्रायश्चित्त घेतलं. अजून काय करावं आई बापांनी आपल्यासाठी? सांगा ना मायबाप. जगाच्या पाठीवरती आज आपल्या मुलांना सांगावं लागतं की बाबा रे, की आई बापांच्या पाया पडावं लागतं. आई बाप म्हणजे दैवत आहे. सांगेन तुम्हाला, काही लोकांनी असा प्रश्न केला जाता, खूप सारे प्रश्न आहेत. सांगेन तुम्हाला, काही लोक म्हणतात महिला कीर्तनकार, महिला कीर्तनकार. काही गावामध्ये महिलांची कीर्तन होत नाही. पण मी तुम्हाला सांगेल, आपण जे रोज अन्न खातो, जेवण करतो, ते कुणाच्या हातचं असतं बोलत चला? आपल्या आईच्या हातचं. ते स्त्री तुम्हाला चालते, आपल्याला मुलगी चालते. सांगेन तुम्हाला, सकळांसी येथे आहे अधिकार. यारे यारे तोर याती फलती नारी नर करावा विचार लगे चिंता कवनाची. यारे यारे आहान तोर याती फलती नारी नर करावा विचार लगे चिंता सगळ्यांना अधिकार दिलाय. अगदी लहान लेकरू येऊन जर इथं बसायचं म्हटलं आणि टाळ वाजवायचं म्हटलं, सांगू तुम्हाला, एवढा परमार्थाचा अधिकार आहे. परमार्थ म्हणजे महाधन आहे. तुमच्या संपत्तीला काय करता, तुमच्या प्रॉपर्टीला काय करता, एवढं संपत्ती आमच्या ज्ञानोबा तुकोबांची आहे. आणि सांगेन तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एका मुलीचं कीर्तन जर झालं, आलेले अनुभव आले अंगा, आणि ते या जगा. मी कीर्तन का करते तुम्हाला सांगू? मी कीर्तन केल्यानंतर गावातला एक तरी व्यक्ती सुधारला ना, तर माझं हे कीर्तन माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण झाल्याशिवाय राहणार नाही. पटलं तर टाळी तरी वाजवा. सांगेल मी तुम्हाला. का सांगू? काही का गावामधला प्रसंग आहे, मी सांगते. माझं कीर्तन तुमच्यापर्यंत किती पोहोचेल मी सांगत नाही. एका गावात प्रमाण वाढलं होतं की मुली पळून जायच्या. ऐका, गेल्यानंतर आपण गावात गेल्यानंतर सांगतात, ताई आमच्या गावामध्ये दारूविषयी बोला, ताई आमच्या गावामध्ये मुली पळून जायचं प्रमाण वाढलंय. म्हणजे जे ते सांगतात, पण सांगण्याचा भाव असा, आपलं कीर्तन ऐकून गावातली एक मुलगी जरी कीर्तनकार म्हणली ना, तर ते कीर्तन खऱ्या अर्थानं सार्थकी लागणारे. लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुंतायत. उगाच असे प्रमाण लिहिले नाहीत, एक एक प्रमाण, एक एक. आणि मी तर म्हणते, जे कीर्तन महिला कीर्तनकारांना विरोध करतात ना, आमच्या स्त्री सकल संतांचे कुठलेच प्रमाण तुम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. मी नारदाच्या गादीवर सांगते. भले मला परत तुम्ही बोलवलं नाही तरी चालेल, पण सांगण्याचा भाव, अधिकार एवढा असावा की खऱ्या अर्थानं आपल्यामुळं एक माणूस जरी सुधारला आणि गावाचा उद्धार झाला, तरी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग आयुष्य निरर्थक गोष्टीमध्ये बरबाद करू नका. कुठं पण जा, जिथं तुम्हाला भजन ऐकू येईल ना कानावरती, तिथं जा तुम्ही. ऐका, तिथं जाऊन कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. फक्त भजन कानावरती पडलं की आपली पावलं तिकडं वळाली पाहिजेत. अहो गोरोबा काका बघा, किती तल्लीन होऊन गेले भजनामध्ये. एवढं भजनात तल्लीन होऊन गेले. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. परमार्थात एवढी ताकद आहे त्या नामस्मरणामध्ये. तुम्ही दंगून गेलात ना, तुम्हाला देहाचं भान विसरून जातात. मीराबाई देवासाठी वेड्या झाल्या. किती उदाहरणं देऊ. सगळेजण देवासाठी वेडे झाले, त्यांना देहाचा विसर पडला. मग तुम्ही परमार्थात आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला विनंती करतायत, बाय बापो आता विचार करा. आयुष्य सरत चाललंय, किती राहिलंय? थोडंसं राहिलंय. विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा की आपल्याला काय करायचंय. अभंगाचं क्षणोक्षणाची करावा विचार. 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 क्षणोक्षणाची
नाशिवंत देह जाणार हे क्षणोक्षणाची करावा विचार तरवय पार भव सिंधू तरवय पार क्षणोक्षणाची करावा विचार तरवय पार भव सिंधू तरवय पार क्षणोक्षणी हाची करावा विचारण तराव या पार भव सिंधू. ऐका, आपल्याला कळणं गरजेचं आहे की आयुष्यात जन्माला आलोय, जन्माला आल्यानंतर काय करायचंय. नामस्मरण करायचंय. या जगामध्ये सत्य कुठली गोष्ट आहे आणि देह हा जाणारच आहे. देह जाणार त्यासी काळोबा खाणार. सगळ्यांना सगळं माहिती आहे, सगळ्यांचं तोंडपाठ आहे, पण तरी देखील या जन्म मरणाच्या ह्याच्यामध्ये आपण गुंतून राहिलेलो आहे. देह निघून जाणार आहे. देह निघून जात असताना तिथं कोणाचा वशिला चालतो का. मी सांगितलं, दाशरथजी म्हणून ऋषी होते, ते वेदव्यासजींचे नाना होते. त्यांना वाटलं आपलं वशिला चालेल, थोडंफार पाहुणेत आपले नाना म्हटल्यानंतर ना दाशरथजींनी ठरवलं, म्हटले की आता आपण काय करू, व्यासजींकडे जाऊ आणि आपलं मरणाच्या लिस्टमधनं नाव कमी करून घेऊ. बघा, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे म्हणले, असं प्रयत्न करू, मरण चुकत असतं का हो. व्यासजींकडे गेले दाशरथजी. दाशरथजी म्हटले, अहो तुमची फाईल ना मरणाची मी कालच यमराजाकडे पाठवली. आता जसं यमराजाकडे पाठवली तसं दाशरथजी लट कापायला लागले, घाबरायला लागले, मरणाची भीती वाटायला लागली. मरणाला सगळेच घाबरतात. एवढे घाबरले. म्हटले, व्यासजी यमराजजींकडे गेलेत. कोण? दाशरथजी आणि व्यासजी. आता हे यमराजजींच्या दारात गेले. ते म्हणले, यमराजजी म्हणले, अहो अगदी कालच यांची फाईल सही करून मी कुठं पाठवली, काळाकडे पाठवली. आता बघा, दाशरथजी, व्यासजी आणि यमराज तिघे कोणाकडे निघाले, काळाकडे निघाले. तिघे काळाच्या दारात जाऊन पोहोचले आणि काळजींना विनंती करतात. म्हणले, असं करा, तेवढं मरणाच्या लिस्टमधनं माझं नाव कमी करा. आता ह्यांनी विचार केला, तिथं जाऊन बसले. म्हटले, काय हो, नाही म्हटले, तुमची फाईल आत्ता 5 मिनिटापूर्वी मी कोणाकडे पाठवली, अंतककडे पाठवली. सगळ्यात शेवटी जो मारतो तो आपल्याला कोण, अंतक. आता दाशरथजी, व्यासजी, यमराजजी आणि काळजी चौघे कुठं निघाले, अंतकच्या दारामध्ये. अंतकच्या दारामध्ये जाऊन पोहोचले. अंतकजींनी दरवाजा उघडला आणि दाशरथजींना रक्ताची उलटी जाऊन तिथंच मरण पावले. ते रक्ताची उलटी झाली आणि तिथं मरण पावले. विचार करायला लागले. अंतकजी हसतायत. अंतकजी हसायला लागले. ह्यांना प्रश्न पडला, दाशरथजी मरण पावले तर हे हसतायत, थोडंसं जड वाटेल पण ऐका. म्हटले, काय झालं, हे पडलेत आता. म्हटले, अहो गेले 4 दिवस झालं. ऐका, गेले 4 दिवस झाले यांचं मरण कशात होतं तुम्हाला माहिती आहे का. तुम्ही सगळेजण जेव्हा माझ्या दारात येताल ना तेव्हा दाशरथजींचं मरण होतं. बघा, आले देवाजीच्या मना, त्यांनी ठरवलं आणि तिथं बोलवलं. म्हणून क्षणाक्षणाला आपण आपला विचार करायचा की आपलं मरण कशामध्ये, कधी, कुठं, कसं येईल सांगता येत नाही. किती पैसे कमवले म्हणजे तुम्ही वर घेऊन जाणार आहे, मला उत्तर द्या, बोलत चला. हां, तुम्हाला बसल्या कोणी विचारतं का, होय हो आता तुमच्या गावात नवीन पाहुणा आला, होय हो किती फोन पेला तुमच्या बॅलन्स, विचारले आजपर्यंत दादा, कोणी विचारलं तुम्हाला. जगाच्या पाठीवरती आपल्याला कोणी विचारत नाही तुम्ही किती तुमच्या मोबाईलमध्ये किती बँक बॅलन्स आहे. पहिला प्रश्न विचारणार, का हो दादा काय करतो तुमचा पोरगा, काय करतो तुमची मुलगी. पहिला प्रश्न काय असतो जगाच्या पाठीवरती, आपली मुलं काय, तुम्ही किती पैसा कमवला याला किंमत नाहीये. नाशिवंत देह, जरी समजा पैसा कमवला तो घेऊन जाणार आहे का. जसं देह नासकाय, सडकाय, कुचकाय, तसा हा पैसा सुद्धा तुम्हाला आयुष्यभर खाता येईल पण मरताना सोबत घेऊन जाता येणार नाही. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न आहे, सोन्याचं गंठण गळ्यात घालता, मेल्यानंतर तो घेऊन जातो सोबत का मग काय करता, झोपले का काय. बरं असं ऐका, श्रीमंत माणसाला सोन्याच्या लाकडांनी कधी जाळलंय का. देह नासकाय कुचकाय पण आयुष्यामध्ये काय करायचं हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. देह निघून जाणार आहे हे तुम्हाला कळालं नाही. कदाचित एका वाक्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करत आहेत, कदाचित तुम्हाला समजणार नाही. इकडे लक्ष द्या, एक वाक्य लक्षात ठेवा. आयुष्यात कितीही पैसा कमवला त्यातला एकही रुपयाचं नाणं आपण वरती घेऊन जाऊ शकत नाही, पण आयुष्यात पैसा कमवणं पण तितकाच महत्वाचं आहे. हे दुनिया, हे सगळं जग कशावरती चाललंय, पैशावरती चाललंय. पाण्याची बॉटल आणायची म्हणलं पैसे,
झोपले का काय? तुम्हाला नसन लागत पैसे तर असं करा, गाडी उभा आहे तिथं देऊन. आम्ही सगळे महाराज मंडळी घेऊन टाकतो, बरोबर आहे ना. पैसा गरजेचा आहे, पण सांगेन तुम्हाला तो पैसा किती कमवावा आणि तो पैसा कशा पद्धतीने कमवावा हे सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. खूप सुंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात काय, तू ज्या घरामध्ये राहतो, ज्या बायको पोरांमध्ये राहतो, ज्या सगळ्या गोष्टींमध्ये राहतो ना, सरते शेवटी तुझ्यासोबत कोणी नाही. तू म्हणशील बायका पोर, काय म्हटलंय ऐका नीट. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. अरे तू मेल्यानंतर ना तुझ्यासाठी तुझ्या 2 दिवस रडतील, परत कुणी येणार नाही. मग त्यासाठी तू काय कर ऐका. तू म्हणशील घर दार, तू म्हणशील घर दार ते इथेच राहील सार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मणका. आलं का लक्षात? मग काय कर तू, मग तू काय कर त्याकरता ऐका. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारडतो ठाई ठाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. काय तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लागून नशिबाला कारडतो ठाई ठाई. या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी. कदाचित विचार करा, कितीही कमवलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात या सगळ्यामध्ये काहीच सोबत येणार नाही. तू घेतलेलं रामनाम तुमच्या सोबत येणार आहे ऐका. म्हणून खऱ्या अर्थाने विचार करा, हा देह निघून जाणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. मग पुढं जाऊन महाराज म्हणाले की जर जर देह नासकाय कुचकाय, अर्चनाताई आम्हाला कळालं, क्षणाक्षणाला आपण विचार करायचा आहे की आपल्याला हा भवसागर तरून पुढं जायचं आहे. हा देह नासकाय हे पण आमच्या लक्षात आलंय. आता वाजत आलेत 12, त्यामुळे आमच्या सगळं लक्षात आलंय. आता मग करायचं काय आम्ही ते तुम्ही सांगा. तर हे सगळं आहे तर आता आम्ही पुढं काय करू. मग महाराज सांगतात, विनंती करतो तुम्हाला, विनंती करतो, तुमच्या पायाला स्पर्श करतो. 12 वाजत आलेत, आता एक काम करा, तुमचं उरलेलं आयुष्य असं वाया घालू नका. घालवलं तर कदाचित तुम्ही केले कर्म त्याची फळ भोगाल. उपजले मेले ऐसे. जे तुम्ही केलेलं कर्म आहे ना ते तुम्हाला इथं नाही पण वर तिथं पुण्याची गणना कोण करी. लक्षात ठेवा, आज बरोबर 12 वाजता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगलं वागलात, तुम्ही तुमच्या सुनेवर चांगलं वागला असाल तर बरं आहे, तर तुमची गणना वरती चांगली होणार आहे. ऐका, बाप म्हणून जगत असताना आज बापाने केलेल्या सगळ्या पोरांसाठी गोष्टी, सगळ्या गोष्टीची गणना वरती होते. आणि त्या ठिकाणी ती गणना बघा, जे कर्म चांगलं केले ना त्याची गणना वरती होणार. आणि प्लस अधिकमध्ये बघा, बेरीज करतो ना, आज इथं तुम्ही जमलेला सगळा जनसमुदाय, इथं केलेलं ज्ञानदान अधिक अन्नदान, या सगळ्याची गणना आजच्या 12 वाजता होते. विठ्ठला
आयुष्यामध्ये बाबांनी एवढं सुंदर आयुष्य घालवलेलं आहे. कदाचित प्रयत्न करा आपण मेल्यानंतरनं पण एवढ्या थाटात आपल्या पोराने कीर्तनाचा सोहळा केला पाहिजे. एवढं तरी म्हणलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणीची सरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मग आता समजले आम्हाला सगळं. म्हणे ना ह्या मनाला तुम्ही एका जागेवरती बसवा आणि त्या संतांचे संगती म्हणू मार्गगती किंवा संतांच्या संगतीमध्ये त्याला विराजमान करा. बघा जसं संतांचा संग लागल्यावरती आयुष्याचं सोनं होतं. जसं संत पदापर्यंत पोचले. बघा भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जर देव भेटायला येतो तर कदाचित तुम्हाला आम्हाला भेटणार आहे की नाही. देवासाठी किती जण वेडे झाले सांगेन तुम्हाला. इतकं सुंदर प्रमाणात भरपूर आहे पण नेमकं झालंय असं मला खूप काही सांगायचं आणि वेळच कमी पडायला लागल्या. बरोबर की नाही. खूप सुंदर सांगतात. लगन तुमसे लगा बैठे लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा तुम्हें अपना बना बैठे तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा. ठरवलं संतांनी सुद्धा आपलं जीव प्राण सगळं सर्वस्व अर्पण करून. मीराबाई सुद्धा देवासाठी वेड्या झाल्या. संत पदापर्यंत नामदेवराय दूधच प्या देवा माझ्या हातून दूधच प्या म्हणून हट्टाला पेटले. साधा आपला पोरगा जेवला नाही तर तिकडं आपण काय म्हणतो खा नाही तर मर तिकडं उपाशी. अहो तुम्ही काय टेन्शन मध्ये काय कर्ज बिर्ज नाही ना कोणाला. असं तर फिटून टाकू आपण पण फ्रेश राहा. फ्रेश आल्यापासून असं असे बसलेत. मलाच प्रश्न पडला नक्की सगळं काय ठीकठाक आहे ना. बघा माणसानं आयुष्यामध्ये जन्म एकदाच दिलेला आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तुमचे चेहरा असं बॅटरी लागल्यासारखं झालं म्हणून बोलते. काय कधी आपण मरून जाऊ माहिती नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार आहे ना. पण मी सांगेन तुम्हाला माऊलींनी सुद्धा सांगितलंय जरी दुःखावरती एवढे प्रमाण आहेत महाराज. मी आत्ता सांगायला लागले ना संध्याकाळी 4 वाजले तरी दुःखाचे प्रमाण कारण आहेत. इथं बसलेल्यांपैकी किती लोक सुख आहेत मला दिसते तुमच्या चेहऱ्यावरनं. परमार्थामध्ये किती सुख आहे सांगू तुम्हाला. जरी संसार दुःखाचा सांगितला असला तरी माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात संसार दुःखमुळे ना ठीक आहे चालतंय अवघाची संसार सुखाचा करीन. मग आपल्याला ते करायचंय त्या प्रमाणाकडे नाही बाई. काय सांगू तुम्हाला संतांनी सांगितलं दुःख आणि आमच्या घरात पण दुःख हाय का नाही. दुःख झोपले का काय बोला की आहात ना दुःखी तुम्ही. पिंटीला हे होईना हे असं झालं हिला नोकरी लागेना पोराला हे होईना ह्याच्यामुळं आपण दुःखी आहे दुःखी. मग ह्या दुःखातून बाहेर येण्याकरता काय करावं लागेल. जर तुम्हाला बाहेर यायचंय का दुःखातून बोलत चला नाही तर हे चालले होय तरी म्हणा नाही तरी म्हणा. दुःख आहे तुम्हाला जसं सुखाला पाहिजे ना तसं सुख माणसाला भेटत नाही. परमार्थात किती आनंद आहे. तुम्हाला जर सुखाची व्याख्या पाहिजे असेल ना मी सांगते. पाहिजे का तुम्हाला पाहिजे सुख पाहिजे का दुःख पाहिजे. सुख कुठं असं पावशर भेटतं का पावशर सुख द्या. ऐका तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तुम्हाला संतांचा संग धरावा लागेल. आणि संतांचा संग धरल्यावर किती आनंद आहे. एक प्रमाण आहे खूप गोड प्रमाण आहे. ऐका आणि जर मनाला वाटलं तर टाळी तरी वाजवा बरं का. आता नाही प्रमाण चालू असताना
संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने। हरि बोल। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बने। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 हरि बोल। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीत जर तुम्ही गेलात तर अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर सुख भेटणार आहे, पण आपण संतांचा संग न धरता आपण कोणाचा शेजारणीचा संग धरतो। आणि कसं काय चाललंय तुझं आणि तुझ्या पिंट्याचं कसं आहे हे इथं मुळं आपलं गणित चुकतंय। मग महाराजांनी पण खूप सुंदर सांगितलंय, शेजारणीने चांगलं केलं तरी आपण तिला शिव्याच घालतो बरं का बाबा। ऐकताय ना सगळे गावकरी मंडळी? शेजारणीने चांगलं केलं तरी आपण नावच ठेवू, वाईट केलं तरी आपण नावच ठेवतो। म्हणून भले तर भले शेजारी नकोच, नाही तर उगं पटांगणात घर असावं, मी तर म्हणते, मी ह्या मताची आहे। म्हणजे आपण काय करायचंय, संघ कोणाचा धरायचा आहे, आपल्या संगतीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। म्हणून खूप सुंदर एका ठिकाणी सांगितलंय काय, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया। वेळ कमी आहे म्हणून सांगेन तुम्हाला की म्हणजे चांगलं केलं तरी त्या करता इथं वेळ व्यर्थ न करता आपण संतांचा संग धरू, आणि तो संतांचा संग धरला तर मग महाराज अभंगाच्या तृतीयेच्या संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, क्या बात आहे। संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, 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 नाचिवंत देह जाणार सकळ, नाचिवंत देह जाणार सकळ, नाचिवंत देह जाणार सकळ, नाचिवंत देह जाणार सकळ, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमे धरावी आवडी,
तुम्हाला झाला ना, त्यांच्या अभंगांचा स्पर्श जर तुमच्या काळजाला झाला ना, आयुष्यभर तुमच्या वाटेला दुःख नावाची चादर कधीच येणार नाही. इतकं परमार्थामध्ये, इतकं अभंगामध्ये ताकद आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या नावामध्ये ताकद आहे. सांगेन तुम्हाला, आज जगाचे मायबाप आहेत ते. आज आमच्या सगळ्यांचे, आम्ही सगळे त्या भगवंताचे लेकरं आहोत. पण जगाच्या पाठीवरती आपला घरातला बाप जर नुसतं आपल्याला सोडून गेलं तर आपल्या अख्ख्या घरामध्ये उभं वारं सुटतं. महाराज, बाप म्हणजे काय असतो तुम्हाला माहिती आहे का? सांगेन तुम्हाला मी. एका मुलाचा बाप त्याच्या पाठीमागे सारखा किरकिर 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 करायचा. बाप म्हणजे आयुष्यातला नारळासारखी उपमा बापाला दिली आहे. कडक आहे बाप. बाप रागवतो, आई प्रेमळ असते म्हणून सगळेजण आईवरती लिहितात, पण बापावरती कोणी लिहित पण नाही. बापावरती कविता पण फार कमी. बापासाठी बापाचं अस्तित्व म्हणजे, जर मुलीचं लग्न लागलं ना तर तो बाप दगडाच्या काळजाचा असतो. बापाच्या डोळ्यातनं अश्रूसुद्धा येत नाही. पण सांगेन तुम्हाला, तो बाप काय असतो, त्याला रडता येत नाही, पण तो बाप आपल्यासाठी आयुष्य व्यतीत करणारा बाप. त्या मुलाला बाप कळालाय. त्याने विचार केला, माझी आई मला एवढा जीव लावते आणि माझा हा किरकिर करणारा बाप, साधं घरात पाऊल टाकलं का बाप म्हणतो तुझा बाप बिल भरायला येणार आहे का, लाईटीचं बटन बंद कर. हा असा बोलणारा माझा बाप. त्या मुलाने विचार केला, मी लवकरात लवकर नोकरीला लागणार, शाळा शिकून झाली ना या बापाला दाखवतो. बघा, बाप आपल्याला कधी कळाला नाही. सतत किरकिरा बाप. बापासोबत कुठं चाललं ना रोडनी, आता इथं कशा चपला पडलेल्या आहेत. बाप म्हणणार, बाप त्याला इतका बंधनात ठेवायचा आहे, चपल्या नीट करून ठेवा आणि मग पुढं चल. त्याने विचार केला, माझा बाप आयुष्यभर मला नुसतं कामालाच लावतोय, आता मला या बापाच्यात राहायचं नाही, मला निघून जायचंय, नोकरीला लागायचंय, मोठा साहेब बनायचंय, मग मी माझा बाप मला चपल्या नीट करायला लावणार नाही. थोडं पुढं गेले, एक सायकल पडलेली दिसली. बाप, ए पिंट्या उचलून ठेव, सायकल नीट कर. प्रत्येक ठिकाणी बाप त्याला आडवं लावणार, प्रत्येक गोष्टीला बाप चिडवणार. हे असं कर, झाडून घे, अमकं कर, पाण्याचं नळ बंद कर, ते लाईटीचं बटन बंद कर. वैतागून गेला मुलगा. आणि बाप असतो मान्य, या बापानं मला एवढी सृष्टी दिली, पण तो किरकिरा बाप माझ्या पाठीमागं लागलेलाच आहे सारखा. मुलाचं शिक्षण पूर्ण होतं, ऐकताय ना माय बापो, मुलाचं शिक्षण पूर्ण होतं, आता नोकरीला इंटरव्ह्यूला त्याला जायचं आहे. आई पुढे गेला, आईचं दर्शन घेतलं, बापाचं दर्शन घेतलं. इंटरव्ह्यूला जाता 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 तिथं लिहिलं होतं, 3ऱ्या मजल्यावरती तुमचा इंटरव्ह्यू आहे. जिन्यामध्ये खाली एक सायकल आडवी पडलेली दिसली. बापाचे शब्द आठवले, लगेच सायकल उभा करून ठेवली. ऐकताय ना दादा, बाप आपल्या आयुष्यामध्ये काय असतो लक्षात. सायकल आडवी पडलेली होती, सायकल नीट केली, पुढं गेला. चपल्या खाली पडलेल्या होत्या, चपल्या नीट करून ठेवल्या. 3ऱ्या मजल्यावरती आता इंटरव्ह्यूची रूम होती, तिथं जाणार होता. 3ऱ्या मजल्यावरती गेला, विनाकारण बल्ब चालू होता, बल्बचं बटन बंद केलं. आता खूप सगळे मुलं तिथं घाम पुसत बसले होते. टेन्शन आलं त्याला की आता इंटरव्ह्यू जर एवढा इंटरव्ह्यू दिला ना, कायमची किरकिरी माझ्या बापाची बंद होऊन जाईल. माझं मी स्वतःचं घर घेईल, स्वतःचं सगळ्या गोष्टीचं अस्तित्व निर्माण करेल. घाम पुसत तिथं बसला. सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले. आता ह्याला आतमध्ये बोलवलं. दरवाजा उघडून आतमध्ये जाताना त्यांनी बघितलं तिथं पाण्याचा नळ चालू आहे. पाण्याचा नळ बंद केला आणि तिथं जाऊन बसला. समोर बसलेल्या साहेबांनी त्याला प्रश्न केला आणि एक साहेबांच्या हातात एक एनव्हलपचं पाकिट होतं, एक लिफाफा होता. तो लिफाफा काढला आणि त्याच्या हातामध्ये दिला. म्हणले, आत्तापर्यंत 99 इंटरव्ह्यू झालेत आणि तुझा हा 100वा इंटरव्ह्यू आहे. साहेब, तुम्ही मला प्रश्नच विचारले नाही. म्हटले, अरे आम्ही सगळीकडे CCTV कॅमेरे बसवून ठेवले होते, तू आल्यापासून एक 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 चांगली कामं करत गेला. आत्ता आतमध्ये आम्ही इथं पाण्याचा नळ मुद्दाम चालू ठेवला होता. तू येण्या अगोदर सगळ्यांनी एवढे इंटरव्ह्यू दिले, कोणी तो नळ बंद केला नाही.
5 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न तू बरोबर दिले, 2 प्रश्नांची उत्तरं तू चुकीची दिली, पण तू नळ बंद करून बसला. एवढ्या 99 विद्यार्थ्यांमध्ये तू एकटा 100वा असा आहे की तो पाण्याचा नळ बंद करून इथं बसला. तेव्हा त्याला कळालं. जोरदार तरी वाजवायचे असतील तर क्लिअर करा आवाज. तेव्हा त्याला कळालं घड्याळाची टिकटिक लाईफ मॅनेजमेंट शिकवते आणि बापाची किरकिरी लाईफ मॅनेजमेंट शिकवते. बघा, जी घड्याळात वाजणारी टिकटिक असते ना ती आपल्याला वेळेचं महत्त्व शिकवते, पण आयुष्यभर जी किरकिरी केली ना त्या किरकिरीमुळं बापामुळं त्याला नोकरी लागलेली असते. धावत पळत आई बापाकडे जातो, बापाचं दर्शन घेतो. बाबा, ज्या बापाला आयुष्यभर किरकिरा बाप मी म्हणून समजलं ना तो बाप आम्हाला कधी कळालाच नाही. अरे तुमचा बाप स्वतःसाठी कधी जगलाच नाही. बाप करी जोडी लेकराची गोडी, 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 बाप करी जोडी लेकराची गोडी. आपुली कुरवंडी बालमोनी, आपुली कुरवंडी बालमोनी, आपली कुरवंडी वागवाय, आपली कुरवंडी वाढ. एकाएकी गेला विरासीचा धनी, एकाएकी गेला विरासीचा धनी, एकाएकी गेला बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंटी वाळून. स्वतःच्या अस्तित्वाकडे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. स्वतःचं जीवन न जगता जो दुसऱ्यांसाठी जगतो ना मायबाप तो बाप असतो. कधी तुम्ही विचार केला त्या बापाचं, समोर लक्ष द्या, इकडे त्या बापाचं अस्तित्व आपल्याला समजायला फार उशीर होतो. ज्यावेळेस बापाचं अस्तित्व समजतं ना, मला सांगा, समाजामध्ये फिरताना तुम्ही कितीही स्वकर्तृत्वान व्हा, कितीही मोठे व्हा, अधिकारी व्हा, पदाधिकारी व्हा, पण जर जगाच्या पाठीवरती तुम्ही श्रीमंत झालात तर ते कौतुक बघण्याकरता तुमचा बाप या जगात नसेल तर त्या श्रीमंतीचा फायदा नाही. मला तुम्ही कितीही मोठे व्हा, पण ज्या घरामध्ये आई बाप जिवंत आहे सगळ्यात मोठी ती संपत्ती आहे. बघा, विचार करा. त्या बापानं स्वतःचा विचार न करता जर दिवाळीचा सण असेल ना तो बाप स्वतः तिथं उभा असतो. 2 दिवस रात जर तुमचा जर बाप नोकरीला असेल तर काम करतो. त्याला माहिती असतं आपल्या खिशात पैसे नाही, महिना संपत चाललाय, पुढचं कसं. आपल्या पुढच्या 2 महिन्यांच्या जेवणाची तयारी करणारा बाप आमच्या लक्षातच नाही आहे. त्या बापासाठी कधीतरी विचार करा. आयुष्याच्या पाठीवर तर मुलगी जर तुमच्या आयुष्यात असेल तर ती बाप दमून बागून आल्यावरती विचारते, बाबा दमलात का? आज महाराष्ट्रभर सगळे तरुण मायबाप असतील किंवा पुरुष मंडळ असतील कर्जबाजारी होत चाललेत आणि त्याच्यामुळं आत्महत्या करत आहे. मी सांगेन तुम्हाला, माझं कीर्तन नाही तुम्हाला समजलं हरकत नाही. बघा, माझं 100% कीर्तन नाही समजलं ना, मी त्याशी सहमत आहे, पण जगाच्या पाठीवरती हा जन्म एकदाच मिळालेला आहे. तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल, संतांची लेक म्हणून तुम्हाला विनंती करेल, हा जन्म मिळाला आहे, कधीच आत्महत्या करायची नाही. कधीही भांडणं होऊ द्या आपल्या घरात, पत्नीसोबत कितीही भांडणं होऊ द्या, कितीही तुमची मुलं तुम्हाला खायला नको देऊ द्यात, पण सांगेन तुम्हाला आयुष्य संपवणं हा शेवटचा पर्याय नसतो मायबापू. अहो त्या बापाला विचारा, त्या बापाला
माहिती असतं. बाप 4 चौघांमध्ये उभा असला ना, त्याचा मित्र बापाचा जवळ येतो, दादा चल की मला चहा पाच. बघा, एकमेकांना 4 मित्र उभा असले आणि खिशात पैशाला हात लावून बघतो बाप, 500ची नोट शिल्लक आहे आणि मित्र तर म्हणतोय चहा प्यायला चल. काय करायचं, 500 रुपयाची नोट आहे. मित्राला म्हणतो ऐक ना, मी तुला उद्या चहा पाचतो. अरे जो स्वतःला वडापाव खायची इच्छा झाली तरी तो बाप 10 रुपयाचा वडापाव खात नाही. लेकराचा फोन येऊ द्या, बाबा उद्या शाळेमध्ये पालक सभा आहे बरं का, आणि मॅडमने सांगितलं एक फ्रॉक तुम्हाला नवीन घालायची, सगळ्यांनी लाल कलरचे फ्रॉक घालून यायचे. तो बाप ते 500 रुपयाचा फ्रॉक घ्यायला जातो, लेकी करता 500 रुपयाचा फ्रॉक घेऊन घरी जातो. तो बाप आमच्या लक्षातच नाही. त्या बापाला जाऊन विचारा, बाबा तुम्हाला कसलं दुःख आहे का? जगाच्या पाठीवरती तो बाप आपल्यासाठी सगळं करत 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 ज्यावेळेस आता त्याच्यासाठी करायची वेळ येते त्यावेळेस जगाच्या पाठीवरती कोणीच उभा राहत नाही. माय बापी केवळ काशी, तेने जावे तीर्थाशी. जगाच्या पाठीवरती म्हातारा का असेना बाप, घराच्या बाहेर जिवंत असणं गरजेचं आहे. माय बाप आज तुमच्या समोर बोलते ना, आई बापांचे संस्कार आहेत त्यामुळे बोलू शकते. कदाचित आई बापाची किंमत जगाच्या पाठीवरती किती जरी असलं ना, तुम्ही किती दमून भागून आलात ना, तुमचा बाप तुम्हाला विचारेल बाळा दमलास का. पण आज कधी आजच्या जगाच्या पाठीवरती कुठला मुलगा जाऊन बापाला विचारत नाही, बाबा आजपर्यंत आम्हाला तुम्ही एवढं सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, बाबा तुम्ही दमलात का हो? अहो त्या बाबाला चप्पल नाहीये. एका मुलाला कळालं की बाप आपल्यासाठी काहीच करत नाहीये, काहीच करत नाही, सोडून चाललाय. आज मुलं आई बापाला सोडून दुसरीकडे निघून जातात. सांगेन तुम्हाला, त्या मुलाला कळालं की आपला बाप आपल्याला सोडून चाललाय. आहात ना कीर्तनामध्ये, लक्ष द्या. बापाचं अस्तित्व कळायला थोडासा वेळ निघून जातो, पण तो बाप म्हातारा असणारा बाप, त्यांच्या गोळ्या संपल्यात ना, गोळ्या नेऊन द्या वेळच्या वेळेवरती दवाखान्यामध्ये ना. वेळ निघून गेली, मग धाई मोकलून रडला तरी तो बाप जगाच्या पाठीवरती रडलात तरी येत नाही. असं म्हणतात डोंगराआड गेलेला बाप तुम्हाला कधीच दिसणार नाही. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा उगवेल पण बाप कधीच दिसणार नाही. त्या मुलाला कळालं आपला बाप आपल्यासाठी काहीच करत नाहीये. मुलगा रागानं घर सोडून निघालाय. बापाला सांगितलंय 4 दिवस झालं, बाबा मला 4 व्हीलर घेऊन द्या, मला 4 व्हीलर घेऊन द्या. बापाने हट्ट पूर्ण केला नाही. बाबा तुमच्याकडे पैसे आहेत, बँकेमध्ये पैसे आहेत, मी बघितलेत, तुमच्या खात्यावरती किती पैसे आहेत, एक 4 व्हीलरची गाडी येईल एवढे पैसे आहेत बाबा, तरी तुम्ही मला 4 व्हीलरची गाडी घेऊन देत नाही. नाही राहायचं मला तुमच्यासाठी. कशासाठी राहू तुमच्याजवळ? तुम्ही ह्या लेकराचा हट्ट पूर्ण करत नाही ना. घर सोडून निघाला, 4 व्हीलर गाडी घेतली नाही म्हणून निघून चाललाय. रागाने जात असताना बापाची चप्पल पायात घातली. लक्षात आलं की बापाची चप्पल तुटलेली, त्याला खिळा मारलेला आहे. तो खिळा टोचायला लागला आणि त्याला जाणीव करून देत होता, या बापानं कालच मला 5,000 रुपयाचा नवीन बूट घेतलाय, स्वतःला चप्पल सुद्धा नाही घेतली. 5,000चा बूट घेतला ना, पण घर सोडून चाललाय. एसटी मध्ये गेला, हात केला कंडक्टर. एसटी मध्ये बसला, तिकीट काढायला कंडक्टर जवळ आला आणि त्याने खिशात हात घालून पाकिट बाहेर काढलं. पाकिट उघडलं, पाकिटामध्ये त्याच्या लक्षात आलं गडबडीने आपण बापाचंच पाकिट घेऊन आलोय. बापाच्या पाकिटामध्ये 2 चिठ्ठ्या होत्या. बाबा ज्या बापाने गाडी घेतली नाही म्हणून आपण घर सोडून चाललोय, त्या बापाचं पाकिट उघडलं तर महाराज त्यात फक्त 10 रुपयाची एक नोट होती. ज्या बापाच्या पाकिटामध्ये 10 रुपयाची नोट आहे त्या बापाला आपण काय करतोय, 4 व्हीलरची गाडी मागतोय. 2 चिठ्ठ्या होत्या, त्यात उघडल्या. एका चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, बाबाच्या ऑफिसमध्ये एक खेळ होता आणि त्या साहेबांनी बापाच्या सांगितलं होतं की तुम्हाला जे जे आवडतं ते त्यात लिहायचं. सगळ्यांनी काय काय लिहिलं, मला गुलाबजामुन आवडतं, हे आवडतं, ते आवडतं. ह्याच्या वडिलांनी काय लिहिलं असेल, ह्याच्या वडिलांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं, मला ऑफिसला जाताना नवीन बूट घालायला खूप आवडतं. ज्यावेळेस हे शब्द तो वाचतो ना, अक्षरशः मुलगा रडायला लागतो. अरे ज्या बापानं काल मला नवीन बूट घेतलाय त्या बापाचं स्वप्न काय, ऑफिसला जाताना नवीन बूट घालायचं स्वप्न कोणाचं आहे, बापाचं. रडायला लागला, गाडीतनं खाली उतरला.
दुसरी चिठ्ठी बघितली. चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे? दुसऱ्या चिठ्ठीत लिहिलं होतं, जुनी गाडी देऊन टाका आणि नवी गाडी घेऊन जा. बापाने स्वतःची 2 व्हीलरची गाडी त्या शोरूमला लावली होती आणि त्या बदल्यात 2 दिवसात त्याच्याकरता नवीन 4 व्हीलरची गाडी येणार होती. ऐका दादा, जो बाप दिवस रात्र लेकरांच्या हितासाठी विचार करतो त्या बापाला सोडून मुलगा चाललाय. सांगेन तुम्हाला, एकुलता एक मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. मला सांगा ना, त्या आई बापांनी कोणाकडे बघून जगायचं? जगाच्या पाठीवरती काही नाही केलं तरी चालेल, नाही ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला समजले चालेल, पण जगात असे कितीतरी आई बाप आहेत की ज्या आई बापानं हाडाचं काढून रक्ताचं पाणी केलं, लेकरांना मोठ्या नोकरीला लावलं, पण आज आई बापाला बघायला कोणी नाही आहे जगाच्या पाठी. त्या बापांना स्वतः करता कधी गुलाबजामुन खाऊ वाटले तर 100 रुपये खर्च होतात म्हणून बापानं गुलाबजाम खाल्ले नाही. त्या बापाचं अस्तित्व आम्हाला कधी कळालंच नाही. खूप सुंदर सांगितलंय कवी, घर बायकोनी मुली यांना जगवण्यासाठी, घर बायकोनी मुली यांना जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी. शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माती, बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा, उभ्या जन्मात तुम्हा आता मिळणार कसा. हा बाप आपल्याला आयुष्यामध्ये समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण कुटुंब मिळून आजच्या दिवशी बाबांना आठवत आहेत आणि सगळे मिळून बापांना त्या ठिकाणी आवाज देत आहेत, बाबा आयुष्यामध्ये काही नाही मिळालं तरी चालेल, पण ज्या वेळेस आम्हाला देवाकडे काही मागायची वेळ येईल ना बाबा, ऐका बाबा, ज्या वेळेस देवाकडे काही मागायची वेळ येईल ना बाबा, तर आम्ही जगाच्या पाठीवर देवाकडे ती एकच मागू, फक्त आम्हाला आमचे काही द्यायचं असेल ना, आम्हाला आमचे बाबा परत द्या, एवढंच मागणं आम्ही मागू. म्हणून संपूर्ण कुटुंब मिळून आजच्या दिवशी त्या ठिकाणी विनंती करतायत देवाला की देवा तुझ्याकडं तर फक्त आम्ही काही मागायचं असेल ना तर फक्त बाप तुम्हालाच मागू. ज्या वेळेस जगाच्या पाठीवरती बाबा हा शब्द उच्चारला जाईल ना त्यावेळेस आमच्या डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप सुंदर सांगितलंय का कव्यानी, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणता, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अशा पद्धतीने प्रत्येकाने विनंती आहे तुम्हाला, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेन, मज पामरासी काय थोरपण पायीची वाहनं पायीवरी. तुम्ही सर्व आलात पण खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या आयुष्यातला तुमच्याकडे जो बाप आहे ना तो बाप कसाही असू द्यात, कितीही तुम्हाला रागवणारा असू द्यात, पण तो बाप तशाच पद्धतीने काळजामध्ये ठेवा. आणि तो बाप जर काळजामध्ये ठेवला ना या विश्वामध्ये तुम्हाला कोणीही त्या ठिकाणी कितीही अडचणी येऊ द्यात, तुमच्यावरती संकट आलं ना ढाल
बनून उभा राहणारा जगाच्या पाठीवरती दुसरं तिसरं कुणी नाही आहे. तुमचा बापच तुम्हाला वाचवायला येईल. किती कर्जबाजारी व्हा, तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला जगाच्या पाठीवरती तुमचा बापच तुम्हाला घ्यायला येईल. कोणी येत नाही कोणासाठी. खूप सुंदर सांगितलेलं आहे. काय तुम्ही म्हणता हे माझं ते माझं खूप सांगता, पण या जगात कुणी कुणाचं नाही. काय सांगितलंय महाराजांनी? नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही कोणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोण. बहीण कुणाची बाबू कुणाचे कोण कुणाची सगळे सोय रे. हो बहीण कुणाची बाबू कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिला तुटातील धागे दोन, तुटातील धागे दोन. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. अंती जासी ऐकल प्राण्या, प्राण्या 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 अंती जासिले कलप्राण्या माझे माझे पडली. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. या जगात कुणीच कुणाचं नाही. आयुष्यभर जो बाप आपल्या घरासाठी उभा राहिला ना, कदाचित आज त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो बाप घरात जर सामान नसेल ना, मित्राच्या हातापाया पडून घरासाठी किती उलाढाली त्या बापाने केलं. आपल्या घरात सामान आणण्याकरता, घराचा रणगाणा पुढे नेण्याकरता बापानं किती लोकांचे पाया पडले, किती लोकांचे हात पडले तुम्हाला माहीत आहे. तो बाप ज्यावेळेस आयुष्यभर झगडत होता, ज्यावेळेस लढत होता ना, त्यावेळेस आपल्याला आपला बाप दिसला नाही. ऐका, आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. आयुष्यभर घरासाठी झटला, आयुष्यभर घरासाठी झटला, तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरा वाणी वाटला. त्या बापाची किंमत करा आणि जसा आहे तसा. आजचं कीर्तन संपलं ना, तुमच्या बापाला तोंडातले दात नसू द्या, तुमच्या बापा काठीवर असू द्या, जाऊन त्याला कडकडून मिठी मारा. आयुष्यातली शेवटची मिठी असेल. कीर्तन कितपत तुम्हाला समजलं माहिती नाही, पण महाराज सांगतात समजलं तर बरं आहे, नाही तर ही पण वेळ निघून जाणार आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं. हरी बोल टाळी. हे जरी नाही कळलं, सर्वांनी तर टाळी दुसरं वाजवा. येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे जरी नाही कळलं, तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा टाळी. करत शेवटी बा काल बांधून येईल, करत शेवटी बा. एका जनार्दनी
पिंगळा महाद्वारी बोल बोलितो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगला महाद्वारी बोल बोल पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलितो लेखा पिंगळा महाद्वारी हो पिंगला महाद्वारी बोल बोल पिंगला महाद्वारी हो माया कुमाये विठोबाया कुमाये हो माये तेवढे धन्यवाद आहेत कारण की आपल्या आई बाबा केल्यानंतर त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हा केलेला खऱ्या अर्थानं अट्टहास आहे. याचसाठी केला होता अट्टहास किंवा गेले दिगंबर ईश्वरही भोवती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. अशी कीर्ती असणाऱ्या खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाला व्यक्तीची आठवण आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक व्यक्ती निघून गेल्यानंतरनं त्याच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या सोबत असतात. आणि आजचा जो कार्यक्रम तुम्ही पाहिला आहे खऱ्या अर्थानं तुमच्या भागातलं म्हणजे मुंबई या ठिकाणी असणारे आमचे दादा त्यांना कळालं माझं कीर्तन इकडं कदाचित इतकं सुंदर यूट्यूब चॅनल आहे छंद भक्तीचा. यूट्यूबवरती तुम्ही गेलात छंद भक्तीचा यूट्यूब चॅनल जर पाहिला आजचा पूर्ण कार्यक्रम तिथं तुम्हाला परत सुद्धा पाहायला भेटणार आहे. आणि खऱ्या अर्थानं वडिलांची आठवण म्हणून ती त्या ठिकाणी यूट्यूबवरती राहून जाणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी इथं बसलेल्यांनी यूट्यूबवरती जाऊन जर सर्च केलं अर्चना दिदी साळुंके तर छंद भक्तीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळे कीर्तन ऐकायला भेटणार आहेत. आणि म्हणून कदाचित प्रयत्न करा. आयुष्य सुंदर आहे. आयुष्य सुंदर पद्धतीने जगा. भांडण तंटे करत बसू नका. कुणाशी वैर करू नका. संतांचा विचार करा. देवाला नमस्कार करत जा. कीर्तन कितपत समजलंय माहिती नाही. यानंतरनं निर्वाणीचा अभंग होईल आणि त्यानंतरनं पुंडलिक वरदाचा विठ्ठल होईल. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी. सुरुवातीला मी सगळ्यांचा नामोल्लेख केलेला आहे. पुन्हा एकदा उमेश दादा असतील बंधू तुल्य असणारे आमचे प्रवीण दादा असतील प्रदीप दादा असतील आमचे आदरणीय खरं कौतुक करा वाटतं तेजस दादांचं. इतका सुंदर मृदुंग वाजवत नाहीत ते बोलायला लावतात. जोरदार टाळ्या वाजवा. नाश्ता बिष्टा केलाय का नाही. याला म्हणायचं कला. मृदुंग नुसतं वाजायला लागलं ना की खरंच एवढी साधना आयुष्यामध्ये पाहिजे. थोर थोर गुणीजन मंडळी ताई या ठिकाणी थांबल्यात. विणेवरती असणाऱ्या ताई आमच्या खऱ्या अर्थानं काशीनाथ बाबा असतील. खरंच या वयामध्ये सुद्धा परमार्थ टिकवून ठेवतात. त्यांच्याही चरणी नतमस्तक. या ठिकाणी आमचे सतत फोन करून ताई कुठपर्यंत आलात ताई कुठपर्यंत आलात. आमचे भागवत दादा पाटील असतील त्यांच्याही चरणी माझा माथा. जे सगळे आलेत कुणाचा नामोल्लेख मला माहिती नाही. कदाचित तसं पाहिलं तुम्ही तुमच्या जवळच आलेले आहे. मी आत्ता राहिला पुण्यामध्ये पण मला इथं शहापूरची मी सुनबाई झालेली आहे. 4 महिन्यापूर्वी माझं लग्न झालेलं आहे. शहापूर असनगावमध्ये मी खऱ्या अर्थानं म्हणजे जवळ आहे तुमच्या इथे यायला. परत काय हरकत नाही. म्हणून सांगण्याचा भाव आयुष्यामध्ये एकदा सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. आयुष्यभर आनंदानं जीवन जगायचंय आणि परमार्थाची साधना मरेपर्यंत टिकावी हेच त्या टाळीमध्ये भगवंताकडे मागायचंय. सगळ्यांनी तुकाराम 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 सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण की सिस्टीम छान आहे म्हणून तुमच्यापर्यंत येऊन बसले आणि दादा तिथं कंटिन्यू बसलेले. एकदा खरंच खूप सुंदर ऑपरेट दादांनी केली. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सर्व इथं सर्व सकल संतांच्या चरणी माझ्या मातापितांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय.
विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोले गुरुदेवे देवा परा क्षमा अपराध महाराज तुझे आ नाही विचारिला अधिकार म्या परा क्षमा अपराध महाराज तुझे ए तुका मने तन करा नका मन बघित करा ज्ञानदेव तुकाराम कुंडली कमलारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीराम.